भारतानं पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर अचूक आणि निर्णायक कारवाई करत ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे पार पाडल्यानंतर काही आंतरराष्ट्रीय माध्यमांनी भारताविरोधात अपप्रचार सुरू केलाय। पाकिस्ताननं लष्करीदृष्ट्या झालेल्या पराभवाचा बदला शब्दांच्या खेळातून घेण्याचा प्रयत्न केला असून ब्लूमबर्ग, रॉयटर्स आणि न्यूयॉर्क टाइम्स यासारख्या डाव्या विचारसरणीच्या माध्यमांनी त्याला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ दिलाय। 13 मे रोजी ब्लूमबर्गने चायनीज वेपन्स गेन क्रेडिबिलिटी आफ्टर पाकिस्तान इंडिया कॉन्फ्लिक्ट या मथळ्याखाली एक लेख प्रसिद्ध केला। या लेखात पाकिस्ताननं भारताची 5 फायटर जेट्स पाडल्याचा दावा करण्यात आला, ज्यामध्ये राफेल विमानाचाही समावेश आहे। मात्र या दाव्याला कोणताही पुरावा, फोटो, व्हिडिओ किंवा उपग्रह चित्र सादर करण्यात आलं नाही। लेखाचे मुख्य लेखक होते 2 चीनी पत्रकार, जोश जियाओ आणि इयान ली। नंतर भारतीय वाचकांना भुलवण्यासाठी सुधीररंजन सेन यांचं नाव जोडलं गेलं। न्यूयॉर्क टाइम्सनेही सुरुवातीला पाकिस्तानचे दावे उचलून धरत भारताची 5 विमानं पाडल्याचा उल्लेख केला। यात राफेल MiG-29 आणि सुखोई 30 याचा समावेश होता। परंतु पुन्हा एकदा कोणताही प्रत्यक्ष पुरावा दिला गेला नाही, फक्त एका तथाकथित तज्ज्ञांचा अंदाज यामध्ये नमूद करण्यात आला होता।